आपल्यातून बॅटिंग करणारा बॅट्समन सागर आहे एका बाजूला आणि एका बाजूला असेल करंजाळी संघाचा चमचमता सितारा म्हणजे नक्कीच राहुल आगरे. ज्या राहुलचं आपण नाव दापोली टेनिस क्रिकेट पटलावरती ज्याचं नाव सातत्यपूर्ण घेतलं जातं असा राहुल एका बाजूला आहे आणि एका बाजूला सागर मस्कर. तर पाहूया एक महत्वपूर्ण लढत लाईव्ह सामन्याकडे आम्ही तुम्हाला घेऊन जातो. नक्कीच सुधीरजी आपण म्हटल्याप्रमाणे आता सामना चालू होईल. प्रत्येक संघाने या ठिकाणी चढ उतार पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये, परंतु हा सामना फार महत्वाचा आहे. पहिला चेंडू आहे राहुल आगरे यांच्या हातामध्ये, स्ट्राईक ला सागर मस्के आणि पहिला चेंडूवरती सागर मस्केने प्रहार केलाय. चेंडू चाललाय सीमारेषे पार येतोय खणखणीत सागरच्या बॅट मधून चौकार डीजे. आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला सागर आहे, चुकून झालेला आहे. सागरचं नाव या ठिकाणी घेतलं गेलंय. संदेश आहे, संदेश देखील त्याच पद्धतीने प्रहार करतोय. पहिल्या चेंडूचं स्वागत केलंय चौकाराने. पाहूया पुढील चेंडू संदेशसाठी. आकुळे तब्बेचा चेंडू पडतो. या ठिकाणी मात्र सुंदर चेंडू फेकलाय आणि तो चेंडूवरती फक्त एक धाव मिळाले. एका धावीच्याने चौकाराच्या मदतीने धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या पोहोचली 5 धावांवरती 2 चेंडू आणि 5 धावा असे हे 2 चेंडू या ठिकाणी फेकले गेले तर राहुल आगरे यांच्याकडून. कारण राहुलकडे का पाहिलं जातं, कारण कमी वयामध्ये एक मोठी उंची गाठणारा हा खेळाडू म्हणून त्याची ओळख अखंड या आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये नक्की चर्चेत असलेला खेळाडू. आता स्ट्राईक वरती पोहोचलाय जाणेमाने हिटर ज्याला ओळखलं जातं असा खेळ तालुक्यातील सागर मस्के. पहिला चेंडू सागरला फेकलाय, चेंडूला गती दिली आहे, चेंडू चाललाय सीमारेषे पार येतोय सागर यांच्या बॅट मधून हा पहिला चौका डीजे. थँक्यू. पुन्हा सज्ज राहुल आगरे. पाहूया पुढील चेंडू सागरसाठी. सुंदर चेंडू राहुल आगरे यांचा. कारण राहुलला माहित आहे की 2 चौकार मला मिळाले आणि सुद्धा आपण म्हटल्याप्रमाणे पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं षटक आहे. किती जरी गोलंदाज तुफानी असला ना तर या पॉवर प्लेच्या षटकामध्ये या ठिकाणी जर आपले जर प्लेयर पाहिले तर 2च खेळाडू या सर्कलच्या बाहेर असतात. त्यामुळे नक्कीच साहजिकच चेंडू हा चौकार नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतो. पुढील चेंडू या ठिकाणी आपण पुन्हा पाहतोय. न समजलं चेंडू सागरसाठी वारंवार या ठिकाणी दाखवून देतोय. राहुल सांगतोय 2 चेंडू जरी चौकार मारले तरी पुढील चेंडू फेकण्याची जी क्षमता आहे ना ती राहुल मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू सागरसाठी फेकले ते देखील निर्धाव चेंडू. आता पाहूया पुढील चेंडू सागरला या ठिकाणी पुढील चेंडू सामना करावा लागेल. क्या बात आहे, सुंदर या ठिकाणी परफॉर्मन्स पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी 15 देखील सांगता षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तुंबरसाठी धावसंख्या होती 9 धावा. नवयुग क्रिकेट संघाचा कर्णधार प्रदीपजी मांजरेकर या सामन्यासाठी महत्वपूर्ण योगदान आपल्याकडून आम्हाला लाभलंय. तर आपण विनंती करतो की आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी आपल्याला विनंती करतो की लगेचच आपण स्टेजवरती यायचंय. नवयुग क्रिकेट संघ पांगारी संघाचा कर्णधार प्रदीपजी मांजरेकर आपल्याला विनंती करतो की आपण यायचंय. या ठिकाणी आपला यथोचित सन्मान केला जाईल. या स्पर्धेसाठी महत्वपूर्ण योगदान आम्हाला आपल्याकडून लाभलं त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत. खूप खूप धन्यवाद आपलं. चला लगेचच यायचंय प्लीज. पॉवर प्लेचं पहिलं षटक एकंदरीत समाप्त झालंय. सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानात पाहायला गेला तर सुंदरसं कमबॅक केलं राहुलने. 2 चौकार सुद्धा या षटकामध्ये आले परंतु अशी विकेटची कोणती संधी आली नाही. पाहायला गेला तर सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानात आहे. सागर आणि संदेश प्रत्येकी 4-4 धावा करून खेळतायत. आपल्यातून गोलंदाजी पाहूया. गोलंदाजी मार्कवर येतोय रोशन. एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवत जावा कृपया. जर सहकार्य केलं तर खूप बरं होईल. कारण ही सवय लावून घ्या. कारण युट्यूबला प्रत्येक प्लेअरची नावं माहीत नसतात आणि लाईव्ह जे प्रेक्षक पाहत असतात त्यांना समजलं पाहिजे की कोणता प्लेअर खेळतोय कोणता खेळत नाहीये.
संदेश ऑफ साईडचा चेंडू लेग साईडला खेळण्याचा माणूस होता क्षेत्ररक्षक रोहित त्या ठिकाणी आहे. एक धावावरती समाधान मानावं लागेल. ऑफ साईडला सुंदरशे फटके आहेत, कधी कव्हर ड्राईव्ह, कधी अप्पर कट, कधी चाबूक शॉट, परंतु आपल्या बॅट्समनला एक सवय होऊन गेली असते प्रत्येक बॉल लेग साईडला खेळण्याचा. त्याचप्रमाणे ऑफ साईडच्या चेंडूला लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. या चेंडूवरती फक्त आणि फक्त एक धावा खर्च केली. एकंदरीत एकच्या मदतीने धावसंख्या होतीये 10 धावा स्कोरबोर्ड वरती. सुंदर चेंडूला सुंदरसा प्रयास केला आणि या ठिकाणी चेंडू झाडाला पानाला लागलाय का एकदा चेक करा. नावाचा बोलबला अखंड पंचकृषीमध्ये आहे. कारण एक काळ गाजवला आपला असा सागर मात्र निराश होऊन परतावं लागेल माघारी. त्या ठिकाणी अमर होता, कोणती चूक अमरने केली नाही. सहसा अमर अशी कोणती चूक करत नाही. आपल्यातून झेलचं पतन आणि सागरला परतावं लागलं. बॅक टू पवेलियन. मोठा फटका खेळण्याचा माणूस खरोखर गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण रोशनने सुंदरशी कामगिरी केली आतापर्यंत. व्हेरिएशन आणले गोलंदाजी मध्ये. या ठिकाणी प्रदीपच्या ऐवजी सुधीर आलाय, तर सुधीर यांचा सत्कार केला जाईल. मी सन्माननीय मनोजी चव्हाण पूर्ण टीमला विनंती करतो की आपण दर्शन आणि विकास यांना विनंती करतो की आपण सन्माननीय सुधीर यांचा तुझे सन्मान करायचा आहे प्लीज. सुंदर चेंडू आता मात्र दिशा देखील डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, त्याचा पुरेपूर फायदा उचलला. पाठवून दिला डीप मिड विकेटला. सीमा रेषेवर येतोय कणकणीत चौकार. कृणाल पांड्या त्याचप्रमाणे ही जोडी आपण पाहतोय मैदानात. संदेश आणि सचिन ही एक बंधूंची जोडी या ठिकाणी लाभली. खरोखरच भावाभावांची साथ अशी असावी मित्रांनो, जशी एका ठिकाणी शोभून दिसावी. जसा रामाला भरत इथे मात्र पाठवून दिलं. वारंवार लेग साईडला प्रहार करतोय, त्याचा फायदा मात्र नक्कीच उचलतोय. पुन्हा एकदा पाठवून दिलं. सीमा रेषेबार येतोय खणखणीत चौकार. एकी षटकार सांगायचंय पंच. षटकार 6च्या मदतीने एकंदरीत धावसंख्या उंचावतीये. धावसंख्या पोहोचतीये 20 धावांवरती आणि संधी असेल डिझ. महत्वपूर्ण विकेट सुद्धा टिपली होती, कारण 4-5 बोलबाला होता. त्या बॅट्समॅनला तंबूचा रस्ता दाखल होता. आता मात्र खराब गोलंदाजी केली. 2 चेंडू सलग लेग साईडला ठेवलं. आणि मित्रांनो आपण जर पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त बॅट्समॅन लेग साईडलाच खेळतात. पाहिला गेलं तर अफलातून फटकेबाजी लेग साईडलाच असते. पॉवरफुल हिटर लेग साईडला बॅटर असं म्हटलं जातं. तर पाहिलं तर सलग 2 चेंडू एक चौकार आणि षटकार आलाय, म्हणजे नक्कीच धावसंख्या मात्र नक्कीच उंचावतीये. स्कोरवरती 20 धावा. पुन्हा एकदा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं. त्या ठिकाणी आहे रोहित मात्र कोणती चूक करत नाही. इथे मात्र परतावं लागेल. बॅट्समनला बॅक टू पवेलियन. संधी असेल डीजे प्लीज.
त्रिमूर्ती जेबीची फरारे बी संघ वर्सेस नवयुग क्रिकेट संघ पंगारी गोविंदवाडी. दोन्ही संघांना पहिला कॉल असेल, लगेच संघ कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय, टॉच बॉक्स मध्ये दाखल व्हायचंय. त्रिमूर्ती जेबीची बी फरारे क्रिकेट संघ वर्सेस नवयुग क्रिकेट संघ पंगारी गोविंदवाडी. पहिला कॉल असेल संघांना. दोन्ही संघाचे कर्णधार लगेच नाणेफेकीसाठी या षटकार संपल्यानंतर लगेच आपण नाणेफेकीचा कॉल त्या ठिकाणी घेणार आहोत, याची नोंद घ्यायची आहे प्लीज. जो बॅट्समॅन ओपनिंगला आला होता तो अजूनपर्यंत मात्र क्रीजवरती आहे, संदेश. एकंदरीत 2 षटकांचा खेळ सुरू 12 चेंडूमध्ये धावा खर्च केला आतापर्यंत 20. शेवटचे 7 चेंडू शेष असतील आणि पाहू या 7 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतात. कारण पाहिलं गेलं तर दोन्ही संघ महत्वपूर्ण दावेदार प्रबल बऱ्याच ट्रॉफ्या संघांच्या नावावरती आहेत. एका बाजूला तुंबाड संघ, एका बाजूला जाणे कलके क्रिकेट संघ करंजाई. यॉर्कर लेवल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं, व्हाईट यॉर्करचा प्रयास करत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धावा कंप्लीट केली, दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 2च्या पद्धतीने धाव संख्या उंचावतीये 22 धावा. धाव संख्या झाली 22. पोया पुढील चेंडू या ठिकाणी स्ट्राईक वरती पोहोचलाय. तुंबाड संघाची सुंदर या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू फिल्डर, परंतु चेंडू चाललाय सीमारेषे पार. येतोय षटकार. सुदेशजी आपण वाटल्याप्रमाणे या ठिकाणी कुठेतरी धावसंख्या थांबली होती. राहुल आणि 9 धावा दिल्या होत्या, परंतु त्यानंतर आलेल्या फलंदाजांनी मात्र कमालची फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. मोठे फटके खेळले, परंतु विकेट देखील या ठिकाणी जाताना आपण पाहतोय. चौकार षटकारांची आदेशबाजी केली. मागील चेंडूवरती एक मोठा फटका आला, षटकार आला, परंतु षटकार आल्यानंतर देखील दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा गडी बाद देखील झाला. हीच एक चढउतार आणि चढाओढ असते या क्रिकेटमध्ये, आणि तीच काहीशी आपल्याला या चेंडूवरती पाहायला मिळाली. नक्कीच मनोहरजी, जर पाहिलं तर धावसंख्या थोडीशी विसवली. पारडं पाहिलं तर अजूनपर्यंत समांतर. कधी बॅट्समॅन षटकार मारतोय तर कधी गोलंदाज विकेट घेतोय. पाहिलं गेलं तर अफलातून सामना हा चालू आहे. एकंदरीत तिसरं षटक प्रगतीवरती असताना धावसंख्या पोहोचतीये 28 धावांवरती. अजून काहीशी चेंडू शेष असतील. ज्या गोलंदाजाला ज्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच सायकल सुद्धा मिळाली होती असा गोलंदाज शरद गोलंदाजी वरती आहे. कारण पाहिलं तर सुंदरशी गोलंदाजी शरद यांची आपण पाहतो. मॅन ऑफ द मॅच विठ्ठल रुक्माई चषकामध्ये सायकलचा मानकरी ठरला होता असा गोलंदाज. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न समजलेला. चेंडू विसावला, थोडासा मिसआउट झाला, स्टंप पासून थोडासा लांब राहिला. नक्कीच त्रिफळाची उडवण्याचा प्रयत्न होता शरद यांचा. सेलिब्रेशनच वरून त्यांचं सेलिब्रेशनच पाहून सांगून जाते की नक्कीच बोल्ड करण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडस बाहेर राहिला चेंडू. चला याच्यानंतर लगेचच नाणेफेकीसाठी आपण त्रिमूर्ती जेबीजी क्रिकेट संघ बी वर्सेस नवयुग क्रिकेट संघ पंगारी गोविंदवाडी यांच्यामध्ये आपण पाहतोय. विकेटचं पुन्हा एकदा पतन बॅट्समॅनला परतावं लागेल. बॅक टू प्रवेशन. मी सन्माननीय कल्पेशजी मोरे यांना विनंती करतो की आपण आता होणाऱ्या मॅचचा नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. एका बाजूला मला वाटतं आज सुधीरकडे धुरा आहे. पाहिलं गेलं तर मला वाटतं प्रदीप नाही आहेत. सुधीर चव्हाण यांच्याकडे संघाची आज धुरा आहे. पाहूया. आणि प्रतिस्पर्धी संघ आहे त्रिमूर्ती क्रिकेट संघ बी फरारे यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल चालू आहे. पाहूया कोणाच्या बाजूने सामना नाणेफेकीचा कौल लागतो. समीर आहे का? बऱ्याच वेळानंतर पाहिलं तर आपण स्वतः कर्णधार मैदानात आला. कारण पाहिलं तर आपण धोनी सारख्या प्लेअरला जेव्हा कर्णधार असताना 6व्या नंबरला बॅटिंग वरती यायचा आणि 6व्या नंबरला येऊन सुद्धा मला वाटतं बरेचसे शतक त्यांच्या नावावरती आहेत असे धोनी. आपण इथं पाहतो तुंबाड संघाचा सुद्धा प्लेअर जो कर्णधार आहे तो बऱ्याच वेळानंतर मैदानात आलाय. सुंदर चेंडू, व्हाईट यॉर्करचा प्रयास, नो पंचांचा इशारा येतोय. नो म्हणजे नक्कीच पाहूया रनआउटचा खतरा होऊ शकतो. नक्कीच रनआउट होऊन परतावं लागेल माघारी. लक्ष असतं, लक्ष मित्रांनो, यालाच म्हणतात क्रिकेट.
सुपर रनआउट केलं, कारण पाहिलं तर पंचांचा इशारा न होता बॅट्समनचा तेवढासा लक्ष नव्हता, बराच वेळ धावत आला, इथे रनआउटच्या रूपाने परतावं लागेल बॅट्समनला माघारी. मला का म्हटलं जातं कोकण कन्या एक्सप्रेस, कारण माझा स्पीडच तेवढा आहे. लक्ष महत्वाचं असतं मित्रांनो तुम्हाला खेळताना. तुतारी एक्सप्रेस होता, सॉरी तुतारी एक्सप्रेस. राहुलने पाहिलं होतं की बॅट्समॅन बराच पुढे आलाय, मी त्याला इझी जाऊन रनआउट करू शकतो. पुन्हा एकदा नवीन बॅट्समॅन मैदानात पाहूया, रनआउटच्या रूपाने परतावं लागेल माघारी. या ठिकाणी नाणेफेक जिंकलंय नवयुग क्रिकेट संघ पांगाली संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, आमंत्रित केलंय समोरच्या संघाला बॅटिंगसाठी. शेवटचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न न समजला, चेंडू विसरला. एकंदरीत 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकामध्ये धावा 29 धावा फक्त आणि फक्त स्कोरवरती लागल्या. 30 धावांचं लक्ष आहे तुंबाड जाणे कलके क्रिकेट संघ करंजाळी याला 30 धावांचं लक्ष, 18 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण असेल. चला तोपर्यंत इकडे सोममध्य संगीत डीजे. फलंदाजी करत असताना तुंबाड संघाला देखील एक मोठं कडवट आव्हान असं वाटत होतं की उभं केलं जाईल, परंतु ज्या पद्धतीने जी गोलंदाजी केली आहे आई कालकाई क्रिकेट संघ करंजाळी संघाने, सुंदर अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली. कारण पहिलं षटक राहुलने फेकलं होतं, राहुलने केवळ 9 धावा दिल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये मोठी धावसंख्या या ठिकाणी उभी केली गेली आहे, पण तिसरं षटक देखील त्याच जोराने या ठिकाणी फेकलं गेलं आणि केवळ या ठिकाणी टार्गेट उभं केलंय ते 29 धावांचं. आता प्रतिस्पर्धी संघ न्यू स्टार 11 तुंबाड संघासमोर आता आव्हान असेल गोलंदाजीचं, कारण हे मोठं आव्हान या ठिकाणी असं वाटलं होतं की एक मोठं टार्गेट मोठं आव्हान उभं करून ठेवलेला करंजाळी संघासमोर, पण तेवढंसं आव्हान या ठिकाणी उभं केलं नाहीये. परंतु जर आपण पाहिलं गोलंदाजी देखील तुफानी गोलंदाजी न्यू स्टार 11 तुंबाड संघामध्ये तसेच गोलंदाज आहेत. आता या ठिकाणी अति शांत मनाने या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल आई जाणे कालकाई करंजाळी संघाला. पाहूया पुढलं या ठिकाणी हा सामना कशा पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी आपण पाहतोय सलामीला उतरलेले हे सलामीवीर सलामी फलंदाज, एका बाजूला राहुल आगरे तर दुसऱ्या बाजूला रोहित. राहुल आणि रोहित सलामीवीर सलामी जोडी मैदानावर दाखल होताना आपण पाहतोय. आता या दोन जोडींना या ठिकाणी तंबूत परतवण्यासाठी कोणती रणनीती आखावी लागेल न्यू स्टार 11 तुंबाड संघाला, हे देखील आपण पाहणार आहोत. चला लगेच आपण एका सत्काराकडे जातोय. ज्या प्लेयर्सने सकाळपासून या मैदानामध्ये खूप मेहनत घेतली असे सन्माननीय श्री, आता श्री बोलावं लागेल, अक्षयजी सॉरी श्री आकाशजी मांडवकर यांचा यथोचित सन्मान केला जाईल. त्यांच्या मिसेस या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नवीन लग्न झालेला जोडा या ठिकाणी आज मैदानात आला, त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी सर्व प्लेयर्स यांना विनंती करतो की आकाश मांडवकर यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. वहिनींना सुद्धा विनंती करतो की आपण सोबत यायचं आहे. चला या ठिकाणी सन्मान केला जाईल आकाश मांडवकर. खरोखरच एक क्रिकेट क्षेत्रामध्ये एक नाबाजलेला सितारा आकाश मांडवकर यांचा यथोचित सन्मान केला जाईल. आज जोड्याने आले पहिल्यांदा मैदानात, सकाळी सामना हरला, तेवढी सुंदरशी कामगिरी करता आली नाही, परंतु यथोचित सन्मान त्यांचा केला जाईल. मी सन्माननीय विक्रमजी मोरे आणि सुनीलजी चव्हाण यांना विनंती करतो की आपण आकाश मांडवकर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. लगेचच सामन्याकडे वळू. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी संघाकडून येतोय विराज. गोलंदाजच्या मार्कवर विराज, स्ट्राईकला असेल रोहित आणि नॉन स्ट्राईकला राहुल. ही सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय.
18 चेंडू 30 धावांचं लक्ष. एका साईडला तामोड्स, एका साईडला तुंबाड संघ आणि एका साईडला करंजळी. पहिल्या चेंडूला सन्मान दिला. या चेंडूवरती एकही धावा घेता आले नाही. चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार अशी रोहित आणि राहुल दोघांची ओळख आहे. पाहिला गेला तर अफलातून चेंडू होता, सन्मान दिला त्या चेंडूला. पुढील चेंडू पुन्हा एकदा विराज यांचा. ता मात्र थोडासा बाहेर ठेवला. पंचांचे नक्कीच दोन्ही हात असतील समांतर. ते धावा असेल अवांतर वाईटच्या रूपाने समोरच्या संघामध्ये एकने धावसंख्या मात्र डिपॉझिट करेल. एकने धावसंख्या उंचावते फक्त आणि फक्त एक धावा. अटातडीची लढत आपण पाहतोय. पाहूया काय असेल रणनीती. सुंदर चेंडू हलक्यातून ड्राईव्ह केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक बनावा लागेल. दर्शक आउटफील्ड मागची खूप फास्ट आहे. शेवटपर्यंत प्रयत्न केला परंतु प्रयत्न पडले अपयश. प्रयत्नात आला अपयश आणि मिळाल्या 4 धावा. संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. पुन्हा एकदा रोहित साठी पुढील चेंडू विराज यांचा. सुंदर सुंदर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र बॅट निकाला घेतली. निघाला कारण थांबणार नाहीये ही असते रोहितची ओळख. बॅट निकाला घेतली. इथं मात्र सुंदर विकेटचा पतन. बॅट्समन बॅक टू प्रेव्हिलियन. संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. सोय आहे परंतु फ्री मध्ये नाहीये. स्वतःचा मनी खर्च करूनच तुम्हाला मिळणार आहे. तर त्याचा सुद्धा आस्वाद घ्या. महाराष्ट्राची शान एक सुंदरसं खाद्य पदार्थ म्हणजे सर्वांच्या जिभेला चव आणणारा वडापाव. नवीन बॅट्समन हितेन येतोय. हितेन बद्दल जर बोलायचं झालं तर बराच आपण बोलू. एका काळी या संघाचा दबदबा होता. कळवा पटणी मैदान गाजवलं होतं असा हितेन. फुल टॉचवरचा फायदा उचलला. क्षेत्ररक्षक आहे बनावा लागेल. दर्शक मागून मात्र सुंदरसं कमबॅक त्या ठिकाणी पाहिलं आणि एकाच रूपांतर 2 मध्ये केलं. 2 धावा नक्कीच कंप्लीट केला. मित्रांनो जरी का लक्ष छोटं असलं तरी सामना सोडायचा नसतं हे या ठिकाणी तुंबाड संघ दाखवून देत आहे. प्रयत्नांचे पराकाष्ठा आणि शर्तीच्या प्रयत्नाच्या बलावर तुम्ही बलाढ्य संघाला तेवढ्याच ताकदीने हरवू शकता. पाहायला गेलं त्याचं प्रत्यक्ष या ठिकाणी तुंबाड संघ दाखवतोय. 30 धावांच्या लक्ष्यांचा पाठलाग करताना मात्र सहज धावसंख्या देत नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं. वाईट यॉर्करचा प्रयास केला. प्रयत्न मात्र यशस्वी ठरला. ज्या ठिकाणी बिंदू चेंडूची सांगता पुन्हा एकदा बिंदू चेंडू एकंदरीत दिसावलेली स्थिरावली. धावसंख्या फक्त आणि फक्त 7 धावा त्या फलकावरती. आणि नो चेंडू येतोय म्हणजे नक्कीच फायदा असेल बॅट्समनला. मित्रांनो जे संघ उशिरा उपस्थित राहिले त्यांना एक नियम माहित नसेल तर तुमच्यासाठी नो आणि वाईड साठी तुमच्यासाठी एक रिव्ह्यू ठेवला आहे. तुम्ही तो घेऊ शकता जेव्हा तुम्हाला याची गरज असेल. परंतु रिव्ह्यू फक्त एकच असेल. जर का तो रिव्ह्यू तुमच्या बाजूने लागला नाही तर तुम्ही पुन्हा घेऊ शकत नाही. याची नोंद घ्या. नो आणि वाईड साठी तुमच्यासाठी एक रिव्ह्यू ठेवलाय तर तुम्ही तो घेऊ शकता.
सुंदर चेंडू पुन्हा एकदा सरळ बॅटने केला क्षेत्ररक्षक 2 चेंडू मध्ये बघतायत परंतु आउटफील्ड मागची खूप फास्ट आहे पुन्हा एकदा चाललाय सीमा रेषेबार येतो एक सुंदर असा चौकार डिझाईन धावसंख्या झाली आहे पहिले षटक समाप्त होते धावसंख्या होते 12 धावा या ठिकाणी जर आपण पाहिला चढ उतार तर पहिल्या इनिंग मध्ये या ठिकाणी करंजली संघाची धावसंख्या झाली होती तुंबाड संघाची धावसंख्या झाली होती 9 धावा आणि प्रतिस्पर्धी करंजली धावसंख्या झाली आहे 12 धावा 3 धावांनी हा संघ पुढे आहे अशी चढाओढ नक्कीच या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे दुसरं षटक स्वतः षटक ज्याच्या हातामध्ये चेंडू आहे तो आहे सागर म्हस्के सागर म्हस्के म्हणजेच एक नाव आपण ऐकलं असेल या खेड तालुक्यामध्ये नक्कीच आपल्या गोलंदाजीवरून आपल्याला पाहायला मिळेल पुढील चेंडू सागरचा आणि या ठिकाणी चेंडू कोणाला फेकला आहे तर प्रतिस्पर्धी आहे तो आहे राहुल आगरे जेव्हा सुधीरजी असे मोठमोठे खेळाडू समोरासमोर भिडतात ना ती खेळण्याची मजा तो बघण्याचा आनंद हा नक्कीच एक प्रेक्षकांना आकर्षित करतो काय वाटतं कारण नक्कीच या प्लेअरचा जर या दोन्ही प्लेअरची आपण जर तुलना केली तर नक्कीच दापोली क्रिकेट पटलावरती या प्लेअरच्या नावाचा दबदबा आहे जेव्हा समोर समोर येतात तेव्हा चुरशीची लढती आपण पाहतो सुंदर चेंडू सागरने ठेवला न समजलेला चेंडू विसावला बिंदू चेंडूची सांगता या ठिकाणी आली क्रिकेटचं ब्रह्मास्त्र पुन्हा एकदा वापरलं यॉर्कर लेवलचा चेंडू जाऊन पायावर आदळला मोठा फटकाच खेळण्याचा प्रयत्न होता राहुल यांचा न समजलेला चेंडू पायावरती जाऊन आदळला तोपर्यंत मात्र लेग बाय चेरपण एक धावा कंप्लीट केली पाहायला गेला तर तुम्हाला 10च्या सरासरी धावा बनवायच्या होत्या एकंदरीत 30 त्यातल्या 12 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या दुसरं षटक सागर यांचं प्रगतीपथावर तर पहिला चेंडू डॉट आला दुसऱ्या चेंडूवरती मात्र एक धावा घेतली पुन्हा एकदा सोडवण्याचा प्रयत्न चेंडू सोडण्याचा प्रयत्न पंचांचे दोन्ही हात समांतर म्हणजेच नक्कीच धावा असेल अवांतर एकच्या मदतीने धावसंख्या मात्र पुन्हा एकदा उंचावली 14 धावा स्कोर बरोबर लागल्या आणि आता मात्र उंच उडलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक पाहूया पंचांचा इशारा काय येतो मोठी अपील केली मित्रांनो अपील 2 ठिकाणी केले जाते समालोचक मणीची लोंढे प्रत्येक वेळी आपल्याला सांगत असतात की एक न्यायालयात आणि एक मैदानात इथे मात्र फेटाळून लावली अपील लेग बायचर पण एक धावा कंप्लीट केली थँक्यू या ठिकाणी पांगारी गावचे सन्माननीय लक्ष्मणजी मांजरेकर या ठिकाणी उपस्थित आपल्या विनंती करतो की आपण मान्य कक्षामध्ये दाखल व्हायचंय आता बघा बॅट खाली चेंडूला रडार मध्ये आला ऐसी गलती मत करणार जेव्हा जेव्हा रडार मध्ये येतो तेव्हा नक्कीच दिवसा सुद्धा तारे दाखवते दाखवून दिलं का माझं नाव तुतारी एक्सप्रेस आहे बॅट खाली चेंडूचा फायदा उचलला डिप मध्ये सहज शिमार षटकारांसाठी डीजे आणि एका बाजूला दापोली खेड वर्सेस दापोली सामना जर म्हटला तरी या सामन्याला वावगं ठरणार नाहीये कारण तुंबाड संघ सुद्धा खूप महत्वपूर्ण ताकदवान आहे आणि जानाई कालके क्रिकेट संघाचा नावाचा दबदबा तर कायम आहे सुंदर पाहिलं प्रयास करण्यासंबंध चेंडू विसावला बिंदू चेंडूची पुन्हा एकदा सांगता आली ते बॅट्समॅननी गोलंदाजाने दाखवून दिले एक चेंडू तुझा होता तर पुढचा चेंडू माझा होता दोन्ही सरस एक चेंडू बाकी आहे ना
दोन षटक समाप्त झालेत आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 25 धावा. आता समीकरण पाहावं लागेल शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू आणि केवळ 5 धावांची गरज आहे. खर तर या 5 धावा आणून ठेवण्याचं काम मी तुम्हाला सांगेन की आपण पहिलं विसर्गरला खेळायचो तेव्हा 17-18 धावा फक्त व्हायच्या आणि ती चेस करताना सुद्धा नाकी 9 यायचे. 6 चेंडू आणि 5 धावा तेवढा इझी नाहीये. पाहायला गेलं तर दोन्ही संघ अजून महत्वपूर्ण दावेदार आहेत, चांगला खेळ खेळतायत. पण तू सांगायचं झालं तर करंजाई संघाने फक्त 1 विकेट गमावली आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे मोठी अपॉर्च्युनिटी आहे की त्यांना मोठ्या फटक्यांची आत्ताशेबाजी जरी केली तरी त्यांना वावगे ठरणार नाही. कारण सलामीला आलेला राहुल अजूनपर्यंत मैदानात आहे. त्या ठिकाणी हितेन सुद्धा चांगली कामगिरी करतोय. आता खरी कसरत असेल ती या गोलंदाजाची. तिसरा गोलंदाज आहे, तिसरं षटक घेऊन आलाय प्रेम पाहूया आपल्या या गोलंदाजीतून काही वेगळ्या पद्धतीने गोलंदाजी करेल का. पहिला चेंडू फेकलाय हितेश साठी आणि हा चेंडू पाहावा लागेल. निर्धाव चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण पाहिला. कारण 6 चेंडू 5 धावांची गरज असताना अशी गोलंदाजी करणं देखील फार महत्वाचं आहे. राहुलला नॉन स्ट्राईक वरती ठेवणं फार महत्वाचं आहे आणि तेच काम या ठिकाणी करावं लागेल पुढील 5 चेंडूंसाठी. परंतु या चेंडूने मात्र सामना फिरवलाय, चेंडू पाठवलाय सीमारेषे पार. पंचांचा इशारा येतोय 4 धावा. आता केवळ जिंकण्यासाठी आई कालकाई क्रिकेट संघ करंजाली संघाला 1 धावेची गरज आहे. चेंडू द्या, चेंडूवर लक्ष ठेवायचं. चेंडू सीमारेषे बाहेर गेला की लगेच आपण चेंडू द्यायचा आहे. या ठिकाणी ही जी रंगत होती ना सुदेशची, जी रंगत मात्र निघून गेली या चौकाराने. कारण आपण पाहिलं 6 चेंडू 5 धावांची गरज असताना प्रेम आणि पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकला. परंतु पुढील 5 चेंडू त्याला ज्या पद्धतीने फेकायचे होते ते चेंडू मात्र फेकण्यामध्ये अपयश ठरला आणि हितेंद्र याच्या बॅट मधला चौकार पाहिला. विजय चौकार नक्कीच म्हणावं लागेल. शेवटचे 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. पाहूया पुढील चेंडू प्रेमाचा आणि या ठिकाणी सुंदर पुन्हा चेंडू फेकलाय प्रेम यांनी आणि आता मात्र रनआउटचा खतरा होऊ शकतो. कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर राहुल सांगतोय की मला स्ट्राईक मिळाली पाहिजे. कारण शेवटचे महत्वाचे चेंडू राहिलेत ते फक्त केवळ 3 चेंडू राहिलेत आणि या 3 चेंडूंमध्ये मला 1 धाव करायची आहे. परंतु हा क्रिकेट आहे, या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये कोणताही निर्णय हा शेवटच्या चेंडूपर्यंत आपण देत नसतो. मनोरजी, मी तुम्हाला पुन्हा एकदा थांबवेन कारण मी सामना पाहिलाय. समोर होता सह्याद्री संघाचा माही आणि समोर प्लेयर राहुल होता. तर 3 चेंडूमध्ये 3 धावांची गरज असताना तो सामना फिरला होता. नक्कीच त्या सामन्याची आपण आठवण करून दिलीत. कारण ज्या ज्या वेळेस असे सामने होतात ती आठवण मात्र आपली कायम राहते आणि ती आठवण तुम्ही पुन्हा करून दिली. कारण सह्याद्री संघाचा ज्यावेळेस महेश जाधव उर्फ माही हा गोलंदाजी करत होता, स्ट्राईकला होता, राहुल असं वाटलं होतं की इझी राहुल हा 1 धाव घेईल. परंतु माहीने जी गोलंदाजी केली ती नक्कीच सह्याद्रीसाठी महत्वाची ठरली आणि तो सामना सह्याद्रीने जिंकला. आता मात्र या चेंडूवरती ठरलाय, यशस्वीरित्या कामगिरी बजावली. राहुल आगरे यांच्याकडे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. संघ विजय होतोय. या ठिकाणी आई जाणाई कालकाई करंजाली संघाचं खूप खूप अभिनंदन आणि पराजित संघ आहे न्यू स्टार 11 तुंबाट संघाचं देखील खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्या आपण या दोन्ही संघासाठी देऊया आणि एक सूरमधुर आवाज आपण डीजेच्या माध्यमातून ऐकूया.